राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत वचननाम्याच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने आणि अधिकृत उमेदवारांच्या घोषणा करण्यासाठी आज जी विशेष पत्रकार परिषद आज तासगाव नगरीत आयोजित करण्यात आली आहे, यासाठी उपस्थित इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल समाज माध्यमांच्या सर्व पत्रकारांचे आणि माध्यमकर्मींचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. आज वसंत पंचमी आहे. वसंत पंचमीच्या अनुषंगाने छत्रपती शहाजी महाराजांची आज जयंती, जगद्गुरु संत शहाजी महाराजांची आज पुण्यतिथी आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची आज जयंती सुद्धा आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती. ह्या सर्व घटनांचा पार्श्वभूमीवर, या सर्व दिनविशेषाच्या पार्श्वभूमीवर तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने मोठ्या राजकीय घोषणा करण्यासाठी मी आता सभेची पत्रकार परिषदेची सूत्र आमदार रोहितदादा सुमन आर पाटील यांच्याकडे सुपूर्द करीत आहे. हातातच घ्यायला लागेल, म्हणजे सगळ्यांना आवाज जाईल. बाकीचे ते राहू दे, तो हातात घ्या. आज सांगली जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक जिल्हा परिषद निवडणूक व त्याचबरोबर पंचायत समितीच्या निवडणुका संबंध राज्यभरामध्ये होत आहेत आणि त्या निमित्ताने तासगाव असेल, कवठेमंकाळ तालुका असेल, हा मोठा मतदारसंघ आहे. साधारण 10 जिल्हा परिषदेचे सदस्य या मतदारसंघातून निवडून येतात. तासगाव पंचायत समिती व कवठेमंकाळ पंचायत समिती अशा 2 महत्त्वाच्या पंचायत समिती या मतदारसंघामध्ये आहेत आणि अनेक जुनी जाणती माणसं या दोन्ही पंचायत समितींच्या माध्यमातून घडलेल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घडलेल्या आहेत. तालुक्यामध्ये संविधानिक कामाच्या माध्यमातून एक मोठं काम उभा करण्याचा मानस असलेली माणसं या तालुक्यातून घडलेली आहेत. मग त्यामध्ये विस पागेसाहेब असतील, आर आबा असतील, वसंतदादांचं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन असलेला हा तालुका, या तालुक्यातली पिढी आहे. आणि आज या सगळ्या विचारांच्या नेतृत्वामध्ये आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य यांचा एक वेगळा जाहीरनामा असलं पाहिजे असं आम्हाला सर्वांनाच वाटलं, पार्लमेंटरी कमिटीला वाटलं. आणि त्या माध्यमातून उद्याच्या जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा उद्याचा पंचायत समितीचा सदस्य असेल, यांच्या माध्यमातून भरीव काम या तालुक्यामध्ये झालं पाहिजे ही भावना आमच्या सर्वांची होती. गेली अनेक वर्ष स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळं आणि प्रदीर्घ काळ प्रशासक असल्यामुळे ग्रामीण भागातली अनेक कामं ही प्रलंबित होती आणि येत्या काळामध्ये लोकप्रतिनिधी मिळणार असल्यामुळे या प्रलंबित कामांना गती मिळेल अशी आशा ठेवून आम्ही हा जाहीरनामा बनवलेला आहे. या जाहीरनामाच्या माध्यमातून तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आमच्या सर्वांची राहील. या जाहीरनाम्याच्या माध्यमातून सरकारी योजना असतील किंवा विविध कामं असतील, ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अशा पद्धतीचा जाहीरनामा सर्वानुमते चर्चा करून आम्ही हा वचननामा तयार केलेला आहे. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. मी या मतदारसंघाच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि आज वसंत पंचमी आहे. खरं तर यशवंत आणि वसंताच्या या भूमीमध्ये आज वसंत पंचमीच्या निमित्ताने
ज्या दिवशी सरस्वतीची पूजा केली जाते, अशा सुवर्ण युगाच्या दिवशी आपण आजचा आपला पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा वचननामा जाहीर करतोय. आज त्याचबरोबर स्वामी रामानंद भारती, त्याचबरोबर स्वर्गीय बाबासाहेब पाटील, स्वर्गीय दिनकर आबा अशी अनेक माणसं या तालुक्यातून घडलेली आहेत. त्यांना, त्यांच्या स्मृतींना सुद्धा आम्ही अभिवादन करतो. आणि या वचननाम्याची सुरुवात खरं तर आज या वसंत पंचमीच्या दिवशी आपण करू. सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंच्या शिक्षणाच्या संदर्भातील विचारांना आपण प्राधान्य देत वचननाम्यातील पहिली भूमिका ही शिक्षण व युवक सक्षमीकरण याबाबतची आमची आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे डिजिटलायझेशन करण्याची भूमिका येत्या काळामध्ये पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषद सदस्यांची असेल. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही साधारण काम करत असताना प्रत्येक वर्ग हा डिजिटल केला पाहिजे. अनेक शाळा डिजिटल करत असताना 10 वर्ग असले तर 3 शाळा डिजिटल केल्या तर पलटून त्याच वर्गामध्ये, डिजिटल असलेल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आणलं जायचं, शिकवलं जायचं अशी परिस्थिती होती. पण त्या परिस्थितीमध्ये बदल आणत प्रत्येक वर्ग डिजिटल झाला पाहिजे या उद्देशानं आम्ही काम करतोय. आणि त्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये साधारण मतदारसंघातील 17 शाळा आणि 17 शाळांमध्ये साधारण 60 खोल्या या डिजिटल झालेल्या आहेत. येत्या मार्चमध्ये सुद्धा CSRच्या माध्यमातून साधारण 100 खोल्या आपल्या मतदारसंघामध्ये डिजिटल होत आहेत. आणि पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेचा फंड असेल या माध्यमातून सुद्धा शाळा डिजिटल करण्याचा मानस आमच्या सर्वांचा आहे. त्यामुळे आज वसंत पंचमीच्या निमित्ताने ज्यावेळेस आम्ही हा जाहीरनामा घोषित करतोय, प्रसिद्ध करतोय, त्यावेळेस सरस्वती मातेची पूजा करत असताना शिक्षणाला प्राधान्य आम्ही सातत्याने दिलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गावागावात अभ्यासिका व वाचनालय. आज ग्रामीण भागामध्ये तरुणांची वाचनालय मिळावं ही मागणी प्रामुख्यानं आहे. आमदार म्हणून काम करत असताना निधीच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही निधी वेगवेगळ्या पद्धतीनं आणतो त्याला लिमिटेशन आम्हाला जाणवतात. त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले उमेदवार आपल्या विचारांचे निवडून आले तर आज हे वाचनालय प्रत्येक गावामध्ये देण्याचा मानस आपला आहे. खेळ मैदान, व्यायामशाळा, कुस्ती आखाडे या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांचं क्रीडा कौशल्य पुढे आलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षण केंद्र, खरं तर टाटाच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट सेंटर हे आपण आपल्या मतदारसंघामध्ये प्रपोज केलेलं आहे. साधारण संपूर्ण राज्यामध्ये 5 CIT सेंटर टाटा चालू करतंय. त्यातलं CIIT सेंटर एक तासगावला मिळावं आणि आमच्या तालुक्याला मिळावं ही भूमिका आम्ही घेतली होती. साधारण तासगाव कोटे मंकाळ मतदारसंघासाठी एक CIIT सेंटर मंजूर होतंय. आणि बेळगाव असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल आणि सांगली असेल या 4 ते 5 जिल्ह्यांचं सेंटर हे CIIT सेंटर होईल अशा पद्धतीचा अहवाल आम्ही राज्य शासनाकडे दिलेला आहे. आणि त्या बाबतीतचा निर्णय सुद्धा लवकरच होईल अशी आशा आम्हाला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवलेली आहे. कारण फक्त पोर्शन्स वाईज शिकवलं गेलं तर भविष्य काळामध्ये जी पूर्तता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या कॉम्पिटिशनमध्ये पाहिजे ती होत नाहीये. त्यामुळे कौशल्य विकास आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा आहे. त्याचबरोबर दुसरा प्राधान्याचा क्रम आमचा शेती व शेतकरी केंद्रित विकास आहे. प्रत्येक गटात पाणी व्यवस्थापन व सिंचन सुधारणा यासाठी जलसंपदा विभागाला आम्ही जसं हाताला धरून काम करतोय तसाच आमचा पंचायत समिती सदस्य असेल किंवा जिल्हा परिषदेचा सदस्य असेल येत्या काळामध्ये आवर्तनं असतील किंवा पाणी व्यवस्थापन असेल याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य पाणी मिळेल या पद्धतीची आम्ही काळजी घेऊ. शेततळे असतील, सिमेंट बंधारे असतील आणि शेतरस्ते दुरुस्ती असतील. गेल्या अनेक वर्षांमध्ये शेततळ्यांची अनेक प्रकरणं प्रलंबित राहिलेली आहेत.
ती सगळी प्रकरणं योग्य पद्धतीनं पाठपुरावा करून जास्तीत जास्त तासगाव आणि कवटेमंकाळ पंचायत समितीला कसे मिळतील हा सुद्धा प्रयत्न आम्ही सर्वजण करू. आणि आपल्या या भागामध्ये खरं तर शेततळ्यांचं मॉडेल हे आपल्या भागातून पुढं आलं. डोंगरसुनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात त्यावेळेस अभ्यास दौरे झाले होते आणि शेततळ्यांच्या बाबतीत अभ्यास करून राज्य शासनाने स्कीम तयार केली. त्याच पद्धतीनं या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे असे जे पेंडिंग प्रस्ताव असतील त्या येत्या काळामध्ये आमचा पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य या गोष्टीला प्राधान्य देईल. शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण व पीक सल्ला केंद्र बाजार समितीच्या माध्यमातून आपण एक नवं लॅब त्या ठिकाणी मंजूर करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. साधारण तो मंजूरच होईल, शेवटच्या टप्प्यात ती प्रक्रिया आलेली आहे. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना आमचा जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य बाजार समितीशी शेतकऱ्यांना संलग्न करून माती परीक्षण करेल. सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेतीसाठी प्रशिक्षण व अनुदान यासाठी जे पंचायत समितीला फंड्स अलॉट केले जातात प्रभावीपणे आम्ही हे निश्चितपणाने राबवू. पाणी पुरवठा व स्वच्छता हा आमचा तिसरा प्राधान्याचा क्रम आहे. यामध्ये प्रत्येक गावामध्ये 24 तास शुद्ध पिण्याचं पाण्याची योजना आल्या पाहिजेत. बऱ्याच गावांमध्ये नवीन ज्या योजना पाणी पुरवठ्याच्या शासनाच्या माध्यमातून केल्या गेल्या त्याची कामं अपूर्ण आहेत, तर ती अपूर्ण कामं पूर्ण व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्न करू. जुन्या जलवाहिन्यांचे नूतनीकरण करू. प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी, सांडपाणी व निचरा व्यवस्थापनाचे नियोजन आणि गाव पातळीवरती स्वच्छता समित्या. खरं तर संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन गावामध्ये स्वच्छता समिती वेगळ्या पद्धतीनं पॅरलली त्यानं काम केलं पाहिजे. आणि येत्या काळामध्ये आपल्या विचारांचा सभापती असेल किंवा पंचायत समिती सदस्य असेल हा प्रभावीपणे स्वच्छता समितींच्या माध्यमातून ही योजना प्रत्येक गावामध्ये राबवेल असा विश्वास सुद्धा मी मतदारसंघातील सर्व लोकांना देतो. त्याचबरोबर आरोग्य सेवा ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज करणे. अलीकडच्या काळामध्ये खुसगाव असेल, जरंडी असेल, खुसगावचा प्रस्ताव अगदी नेगेटिव्ह असताना सुद्धा आपण पॉझिटिव्ह करून मंत्रालयातून मंजूर करून घेतोय. जरंडीला PHC 7 कोटींची मंजूर झाली. कुंडलापूर सारख्या लहान गावात सुद्धा आपण PHC मंजूर केली. आज मतदारसंघातील सर्व PHCचं सक्षमीकरण झालं पाहिजे यासाठी येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेचा आमचा सदस्य आणि पंचायत समितीचे आमचे सदस्य काम करतील. त्याचबरोबर गर्भवती माता व बालकांसाठी विशेष आरोग्य तपासण्या, मोफत आरोग्य शिबिरे ही साधारण वेगवेगळ्या CSRच्या माध्यमातून आतापर्यंत आपण केलेलीच आहेत. ती प्रभावीपणाने राबवण्याचं काम आमचा स्थानिक लोकप्रतिनिधी या पुढच्या काळात करतील. तालुक्यासाठी त्वरित ॲम्ब्युलन्स सेवा. मला आपल्याला सर्वांना सांगायला खरं तर आनंद होईल की बँक ऑफ बरोडा असेल किंवा लाईफ इन्शुरन्स असेल यांच्या CSRच्या माध्यमातून आपल्या दोन्ही तालुक्यांना प्रत्येकी 2 असं नवीन आपण अगदी मॉड्युलर ॲम्ब्युलन्स अवेलेबल येत्या मार्चपासून करतोय. त्यामुळं नवीन ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा आपण आपल्या मतदारसंघासाठी सुरुवात करत आहोत. 4था प्राधान्याचा क्रम महिला सक्षमीकरण आहे. महिला बचत गटांना अर्थसहाय्य व बाजारपेठ, महिलांसाठी स्वयंरोजगार व प्रशिक्षण, अंगणवाडी व पोषण आहार सुधारणा, महिलांच्या सुरक्षितेसाठी विशेष उपाययोजना या मुद्द्याबाबतीत ज्यावेळेस आम्ही विचार करतोय त्यावेळेस आज महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात निधी येतोय, पण त्या निधीचं वाटप आणि निधीचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाहीये हे आमच्या निदर्शनास आलं. त्यामुळे येत्या काळामध्ये आमची जी बॉडी असेल, पंचायत समितीत असेल किंवा जिल्हा परिषदेत असेल, महिला बचत गटांना प्राधान्य देऊन आम्ही काम करू आणि महिला बचत गटांना नवीन व्यवसाय, नवीन प्रशिक्षण हे देण्याचं काम सुद्धा आमच्या माध्यमातून होईल. अंगणवाडी व पोषण आहाराची फार मोठी अडचण आज निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक महिलांनी पॅक्ड जे फूड येतं राज्य शासनाकडून त्यामध्ये अनेक ठिकाणी आळ्या सापडलेल्या आहेत अशा तक्रारी ग्रामीण भागातील माता भगिनींनी केल्या. येत्या काळामध्ये या सगळ्यावरती बंधन ठेवण्यासाठी आमचा पंचायत समितीचा सदस्य, आपल्या विचारांचा जिल्हा परिषद सदस्य हे प्रसंगी राज्य शासनाशी भांडायला सुद्धा तयार असतील अशा विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून आपण दिले पाहिजेत असं आव्हान मी मतदारसंघातील लोकांना करतो. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग कल्याण
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, पेन्शन योजनांची प्रभावी अंमलबजावणी, दिव्यांगांसाठी सहाय्यक साधने व योजना आणि सार्वजनिक ठिकाणी रॅम्प व सुलभ प्रवेश. खरं तर या ज्या योजना आमच्या आहेत, पेन्शन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं एवढंच कारण आहे की आज अनेक गावांमध्ये संजय गांधी निराधार योजना असतील किंवा वेगवेगळ्या योजना असतील, आज बऱ्याच ठिकाणी कागदपत्र पूर्ण नाही आहेत म्हणून अडचणी निर्माण झालेल्या आहेत किंवा बऱ्याच योजना असतील. तर स्थानिक पातळीवरती ज्यावेळेस आमचे पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य काम करतील, प्रत्येक गावामध्ये या पद्धतीची शिबिरं होतील आणि गावगाड्यातल्या सर्वसामान्य माणसाला, ज्येष्ठ नागरिकांना याचा शासकीय योजनेचा लाभ कसा होईल याचा विचार आम्ही सर्वजण निश्चितपणाने करू. आणि सार्वजनिक ठिकाणी रॅम्प व सुलभ सेवा, सोशल ठिकाणी टॉयलेट्स असले पाहिजेत, ही एक आदर्श ग्राम व्यवस्था किंवा आदर्श शहर व्यवस्थेचं मॉडेल असतं. आणि अशा पद्धतीचे टॉयलेट CSRच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सगळीकडे तयार करणार आहोत. त्या पद्धतीचा प्रस्ताव आम्ही JNPT पोर्टकडे सादर केलेला आहे. आणि त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा पंचायत समिती सदस्याच्या आणि जिल्हा परिषद सदस्याच्या निधीच्या माध्यमातून अशा पद्धतीने सुलभ शौचालय चालू करून ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य पद्धतीने तिथं रॅम्प असले पाहिजेत, योग्य पद्धतीची सेवा ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी असली पाहिजे, अशा पद्धतीची सोय आपण करतोय. त्याचबरोबर सामाजिक न्याय व विशेष विकास, अनुसूचित जाती व जमाती व विशेष घटकांसाठी विशेष योजना, घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि सर्व योजनांचा लाभ पारदर्शक व भेदभावमुक्त. पंचायत समिती सदस्य असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील, आज राज्य शासन आणि केंद्र शासन मोठमोठ्या घोषणा करते, पण ग्रामीण भागामध्ये घरकुल योजनांची फार मोठ्या प्रमाणात पहिला हप्ता आलेला आहे, दुसरा हप्ता येत नाहीये, दुसरा आलाय, तिसरा येत नाहीये, अशी तक्रारी आहेत. आपल्या विचारांचे पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि घरकुल योजना प्रभावीपणाने राबवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू, अशी आम्ही सगळेजण प्रयत्न करू. त्याचबरोबर रस्ते व पायाभूत सुविधा, सर्व गावांना जोडणारे रस्ते खड्डेमुक्त करणे, शेतकऱ्यांना मजबूत पानंद रस्ते देणे, बस थांबे व स्ट्रीट लाईट्स व CCTV आणि ग्रामपंचायत इमारती व सार्वजनिक सभागृहांचे नूतनीकरण. खरं तर गेल्या वर्षभरामध्ये आपण शहरांचा विचार करून, ग्रामीण भागांचा विचार करून मोठ्या प्रमाणात रस्ते आणण्याचा प्रयत्न केला, पण राज्य शासनाकडूनच आम्हाला सर्व विधानसभेच्या आमदारांना विनंती करण्यात आली होती की मागच्या कॉन्ट्रॅक्टरांची बिलं अजून आपल्याला मंजूर करायची आहेत, त्यांची बिलं काढायची आहेत. त्यामुळं 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत ही बिलं काही प्रमाणात आपण भागवून आपण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मागण्या कराव्यात, अशी विनंती राज्य शासनाकडून आम्हाला दिली होती. पण आमचे जे प्रस्ताव होते, तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये पूल नवीन तयार करायचे होते, या सगळ्या संदर्भाचे प्रस्ताव राज्य शासनाकडे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पोच केलेले आहेत. साधारण 320 किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे प्रस्ताव आपण तिथं पोच केलेले आहेत. 3 महत्वपूर्ण पुलांचे प्रस्ताव नाबार्ड आणि FDRला पोच केलेले आहेत आणि नॅशनल हायवेच्या माध्यमातून शिरडोनचा पूल सुद्धा लवकरच आपण मंजूर करून घेतोय. खरशिंगचा बायपास सुद्धा 14 कोटी रुपये साधारण मंजूर झाले. विठ्ठलवाडीच्या बायपासला 14 कोटी रुपये तिथं मंजूर झाले आणि तिथे सुद्धा आज कामं चालू आहेत. बस थांबे, स्ट्रीट लाईट्स व CCTV हे अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या फंडातून चालूच आहे, पण येत्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून सुद्धा सार्वजनिक ठिकाणे निर्माण करणं यासाठी आमचा प्रयत्न असेल. ग्रामपंचायत इमारती व सार्वजनिक सभागृहांचे नूतनीकरण, मातोश्री असेल किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या योजनेच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या विविध योजनांतून आज मतदारसंघामध्ये साधारण 7 नवीन ग्रामपंचायतींना आपण 25-25 लाख रुपयाहून अधिक निधी मंजूर या इमारतींसाठी केलेला आहे. आणि जिथे जिथे मागणी आहे तिथे तिथे आपण ग्रामपंचायतीच्या इमारती येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपण संपूर्ण देण्याचा प्रयत्न करतोय. एकूण या जाहीरनाम्याच्या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना सांगतो की लोकांना न्याय मिळेल अशा पद्धतीचा जाहीरनामा आम्ही तयार केलेला आहे. सर्वात महत्वपूर्ण जाहीरनामाचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे की आज शिक्षकांवरती शैक्षणिक कामाच्या व्यतिरिक्त अशैक्षणिक बोजा
आणि त्या कामांचा बोजा फार मोठ्या प्रमाणात लादला जातोय. आणि आमच्या तासगाव आणि कवटेमंकाळ पंचायत समिती या दोन्ही पंचायत समितींवरती ज्यावेळेस आपल्या मित्र पक्षांची आणि आपल्या मित्र पक्षांची सत्ता येईल त्यावेळेस राज्यभरामध्ये शिक्षकांवरचा अशैक्षणिक कामांचा जो भार आहे तो कमी केला जावा असा राज्यभरामध्ये सर्वात पहिला ठराव या दोन्ही पंचायत समितींचा असेल हे देखील मी सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो. त्यामुळं अशा महत्त्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून आपण हा जाहीरनामा तयार केलेला आहे. सर्वसामान्य लोकांच्या विचारातून हा जाहीरनामा तयार केलेला आहे आणि हा जाहीरनामा ज्यावेळेस लोक ऐकतील, आम्ही जे काम करणार आहे ते लोक ऐकतील, मला विश्वास आहे की या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता ही चांगल्या विचारांच्या, चांगल्या जाहीरनाम्याच्या आणि चांगल्या लोकांच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास मी आज या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो. आता पत्रकार मित्रांचे प्रश्न असतील त्या प्रश्नांना आणि या जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये काही तुमचे प्रश्न असतील तर त्या संदर्भामध्ये उत्तरं देण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत. त्यानंतर तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवून तुम्ही आमदार झाला. नगरपालिकेच्या वेळी लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही का, तुम्हाला अपयश आले म्हणून तुम्ही ही टॅगलाईन काढले का, ठेवलाचा विश्वास तर पूर्णच ठेवून बघा म्हणून. नगरपालिकेचा निकाल खरं तर हा अत्यंत आपला चांगला प्रश्न आमच्या समोर आला. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये ज्यावेळेस आम्ही मित्रपक्षांना घेऊन निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलो, साधारण तासगाव शहराची पहिल्यापासून ठेवण ही राजकीय ठेवण ही वेगळ्या पद्धतीने होती. या निवडणुकीला सामोरं जात असताना यापूर्वी ज्यावेळेस आम्ही नगरपालिका निवडणूक लढवायचो त्यावेळेसचे आकडे आणि आत्ताचे आकडे यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झालेली आहे. बऱ्यापैकी आम्ही उमेदवार निवडताना उमेदवार आर्थिक सक्षम असला पाहिजे हा निकष कधीच लावला नव्हता. अत्यंत साध्या घरातले उमेदवार आम्ही उभे केले होते. म्हणजे आत्ता निवडून आलेले जर उमेदवार तासगाव तालुक्यातले, तासगाव शहरातले जर बघितले तर कोण शेती करतोय, कोण मसाला दुधाचा गाडा चालवतोय, कोण अजूनही काही काम करत नाही. वयाचा निकष नव्हता. 25-26 वर्षाची मुलं नगरसेवक झालेले आहेत आणि एक चांगली लोकांच्यासाठी काम करणारी लोक आम्ही लोकांच्या समोर देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी एक निश्चय केलेला आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस आम्हाला बंडखोरीचा देखील थोडासा मोठ्या प्रमाणात फटका बसला. तासगाव शहरामध्ये 1491 मतं, बोगस मतं ही विधानसभेच्या वेळेस लावली गेली आणि आम्ही निवडणूक आयोगाकडे, प्रांत अधिकाऱ्यांकडे, निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्या बोगस मतांची एकूण लिस्ट आणि ती बोगस मते ज्या गावामध्ये होती म्हणजे मांजर्डे, पेड, विसापूर, हातनोली, हातनूर, हरिपूर, सांगली या भागातली एकूण 1491 जी मतं होती तिथले वोटर लिस्ट आणि इथली वोटर लिस्ट ही अटॅच करून आम्ही दिली होती. पण निवडणूक आयोगाकडून हे मतदार काढण्याची ड्राईव्हच राबवली गेली नाही. त्यामुळं आम्ही ते मतदार काढू शकलो नाही. येत्या काळात ज्यावेळेस ती ड्राईव्ह राबवली जाईल त्यावेळेस हे 1491 मतं संपूर्णपणे काढून आम्ही तासगाव शहरातून काढून टाकू असं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमची आखणी झालेली आहे. साधारण 950 बोगस मतदान या निवडणुकीमध्ये झालं आणि बंडखोर उमेदवाराला 1900 मतदान मिळालं. ते बंडखोरांना मिळालेले 1950 मतदान आणि बोगस मतदान या सगळ्याचा फटका आम्हाला बसला आणि फार मोठ्या प्रमाणात लोकांना आमिष दाखवण्याचं काम झालं. पण मला शंका आहे की ज्या पद्धतीनं आमिष दाखवली गेली, ज्या पद्धतीनं समोरच्या उमेदवारांचा खर्च एकूण झालेला आहे, येत्या काळामध्ये नगरपालिका ते कशा पद्धतीनं चालवतील, तासगाव शहरामध्ये एक स्वच्छ आणि सक्षम तासगाव शहर ते घडवू शकतील का, या बाबतीत आम्हाला शंका सर्वांना आज त्या ठिकाणी आलेल्या आहेत. निश्चितपणाने बोगस मतदार असतील, पैसे असतील, याचा अमाप वापर या तासगाव शहराच्या निवडणुकीमध्ये लोकांनी बघितलेला आहे. अगदी लोकांच्या मधून त्या प्रतिक्रिया येत आहेत आणि अवघ्या एवढी सगळी बोगस मतं झालेली असताना अवघ्या 50 मताने निवडणूक जाणं म्हणजे आमच्या पॅनलला एकूण 11,200 मतं आहेत, त्यांच्या पॅनलला 10,400 मतं आहेत. पॅनल वाईज मतदान बघितलं तर पॅनलला आमच्या मतं जास्त आहेत, पण क्रॉस वोटिंगचा फटका नगराध्यक्ष पदाच्या सीटला बसला आणि
त्याचबरोबर या एकूण बाकी धनशक्तीच्या वापराचा आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला फटका बसला. माझे पडलेले उमेदवार 4 मताने पडलेले आहेत, 8 मताने पडलेले आहेत, 12 मताने पडलेले आहेत आणि निवडून आलेला उमेदवार हा 100 आणि 150 मतांनी निवडून आलेला आहे. त्यामुळे लोकांचा कल तसा विचाराने आमच्याकडे होता. आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी ज्या टॅक्टिक्स लागतात, मग बोगस मतदार वाढवणे, मग पैसे वाटणे, अशा टॅक्टिक्समध्ये कमी पडलो. त्यामुळे आमचा पराभव झाला. टीम वर्क म्हणून आम्ही चांगलं काम केलं आणि अगदी नवखे उमेदवार देऊन सुद्धा 7 दिवसामध्ये या तालुक्यात शहरातल्या लोकांनी 9,500 मतं माझ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला दिली आणि 11,200 मतं ही माझ्या पॅनलला दिलेली आहेत. त्यामुळे 50% मतं एकूण आमच्या पॅनलला पडली. असं असताना लोकांचा कल हा आमच्या बरोबर आहे. आम्ही पराभव स्वीकारलेला आहे. येत्या काळात शहरामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये आम्ही ज्या पद्धतीने काम करू, कुठलाही अभिनिवेश न ठेवता आम्ही शहर सुद्धा सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सत्ताधाऱ्यांपेक्षा अधिक गतीनं शहरामध्ये आम्ही काम करून दाखवू. दादा, पण ही टॅगलाईन ठेवलं याचा अर्थ काय? आता यामध्ये ठेवलाच आहे विश्वास तर पूर्ण ठेवून बघा. खरं तर विधानसभेला अनेक कामांच्या अपेक्षा काम करायचं असेल तर आमदार म्हणजे ग्रामीण भागात एक म्हण आहे की वाढपी आपला असला पाहिजे. आज ज्यावेळेस मतदारसंघामध्ये काम सक्षमपणे करायचं असेल, ज्या विश्वासाने विधानसभेला तुम्ही मला निवडून दिलं, खरं तर अधिक प्रभावीपणाने काम करायचं असेल तर जसं मला निवडून दिलेलं आहे तसं आपल्या विचारांचा जिल्हा परिषदेचा सदस्य पाहिजे, आपल्या विचारांचा पंचायत समितीचा सदस्य पाहिजे आणि आपल्या विचाराचा सरपंच सुद्धा पाहिजे. तर ज्यावेळेस हे सगळे घटक आपल्याबरोबर असतील त्यावेळेस आपण अधिक प्रभावीपणाने काम करू शकू असं आम्हाला सर्वांना वाटतंय. आणि त्यामुळेच तुम्ही विधानसभेला विश्वास ठेवला असाल तर अधिक प्रभावीपणाने काम करायचं असेल तर तुम्ही माझ्याबरोबरचे सहकारी सुद्धा सक्षम निवडून द्यावेत. यासाठी ठेवलाच आहे विश्वास तर पूर्ण ठेवून बघा. महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एक नेते आहात. महाविकास आघाडी म्हणून जिल्ह्यामध्ये तुम्हाला ग्रेड धरलं जाते का? नगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनापासून तासगावमध्ये प्रयत्न केलेले आहेत. हा एक विषय आहे. महाविकास आघाडीच्या महत्वाच्या मोठ्या सभा सुद्धा काय झालेल्या नाही. तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात का आणि तुम्हाला ग्रेड धरलं जाते का? मी महाविकास आघाडीमध्येच आहे आणि निवडणूक लढवताना आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढवली. तासगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही शेकापला उमेदवारी दिली, आम्ही काँग्रेसला उमेदवारी दिली आणि या सगळ्या घटकांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तालुक्यामध्ये संस्थात्मक ज्यावेळेस आम्ही राजकारण करतो, मग त्यावेळेस बाजार समितीची निवडणूक असेल, सूतगिरण असेल, खरेदी विक्री संघ असेल, यामध्ये सर्व मित्र पक्षांना आम्ही त्यांच्या ताकदीनुसार आमचा वाटा दिलेला आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मतदारसंघामध्ये मोठा आहे म्हणून फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच पदाधिकारी न घेता जिथं आम्ही काँग्रेसचे घेऊ शकतो तिथं काँग्रेसचे घेतलेले आहेत. बाजार समितीमध्ये आम्ही शेकापला संधी दिलेली आहे. खरेदी विक्री संघामध्ये आम्ही मित्र पक्षांना घेतलेला आहे. शिवसेना उद्धव साहेबांचा पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामीण पातळीवरती असले तरी ग्रामीण भागामध्ये त्यांचे उपसरपंच आणि तालुक्याच्या विविध पातळीवरती त्यांना संधी हे देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून सक्षमपणे आम्ही मतदारसंघामध्ये काम करतोय आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जातोय. नेते ज्या पद्धतीनं नेत्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तुमच्याकडे, जिल्ह्यातल्या इतर महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष म्हणतो, आता व्यासपीठावर जी मंडळी बसलेली आहेत यांनी तालुक्याचा एक असा नेता घडवला ज्याने महाराष्ट्राला प्रदीर्घ काळ उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिलेला आहे. अशी लोक बरोबर असताना अधिक जास्त कोणी माझ्यावर लक्ष द्यावं असं एवढं बर्डन सहन करायची ताकद माझ्या खांद्यांची नाही आहे. त्यामुळं ही प्रमुख माणसं माझ्या बरोबर असली तर मतदारसंघातलं राजकारण आम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकू. प्रश्न, दोन्ही राष्ट्रवादी राज्यात एकत्र होत असताना आपल्या तासगावमध्ये काय परिस्थिती आहे? आज तासगाव तालुक्यामध्ये आणि कवटेमंका तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या एबी फॉर्मवरतीच आमच्या पक्षाच्या सर्व सदस्यांनी आणि उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. आता समोरचे जे अर्ज आहेत अशीही चर्चा झाली होती की तुतारी आणि घड्याळ एकत्र होत आहेत तर उद्या भविष्यामध्ये अडचण होईल अशा पद्धतीच्या वावड्या उठवल्या गेल्या. पण सर्वानुमते कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, कारण विधानसभेला तुतारी विरुद्ध घड्याळ
असं या मतदारसंघामधलं समीकरण होतं. आणि कार्यकर्त्यांचं सर्वांचं मत असं होतं, पार्लमेंटरी कमिटीचं आमचं मत असं होतं की लोकांच्या मध्ये आपल्याविषयी गैरविश्वास निर्माण होऊ शकतो आणि त्या भावना लोकांच्या आम्ही आमच्या नेतृत्वाला कळवल्या आणि नेतृत्वानं आम्हाला तुतारी चिन्ह घेऊन लढवण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि ते स्वातंत्र्याचं पालन त्यांनी जे स्वातंत्र्य आम्ही दिलेलं आहे या संधीचं सोनं आम्ही निश्चितपणे करू आणि जास्तीत जास्त तुतारीचे उमेदवार आम्ही निवडून आणू. आता सध्याच्या परिस्थितीला समोरच्या पार्टी करून नगरपालिका लढवत असताना त्यांनी घड्याळ चिन्ह स्वीकारलं नाही, पण सत्ताधारी पक्षासोबत आपण गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे कदाचित आत्ता जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे अर्ज भरताना त्यांनी विकास आघाडीच्या नावाने देखील अर्ज भरलेले आहेत, घड्याळाच्या नावाने सुद्धा तेच अर्ज भरलेले आहेत, अपक्ष सुद्धा तेच अर्ज भरलेले आहेत आणि यातून वेगळं काही समीकरण त्यांना साधू वाटतं याची कल्पना आम्हाला नाही. पण या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं लोकांपर्यंत जात असताना कुणाची तरी रेष बारकी करून नाही, आपली रेष मोठी करून आपण लोकांपर्यंत जायचं आणि निवडणूक जिंकायची असं आम्ही सर्वांनी निश्चित केलेलं आहे. सहकारी पक्षांना काय जिल्हा परिषद पंचायत समिती जागा सोडणार आहे का तुम्ही? आमची सहकारी पक्षांबरोबर त्या संदर्भामध्ये चर्चा झाली. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नेते आज पक्षातून उभे आहेत, अनेक ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून मित्र पक्षांचे अर्ज आहेत, त्या संदर्भात अद्याप चर्चा चालू आहेत. आम्ही काही ठिकाणी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय. 27 तारखेपर्यंत त्यावरती मार्ग निघाला तर योग्य पद्धतीचा निर्णय आपण घेऊ. पण आत्ता जे एबी फॉर्म दिलेले आहेत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षाचा उमेदवार हा तयारीला लागलेला आहे अशा पद्धतीची स्थिती सध्याच्या घडीला आहे. किती लोकांना दिले जातात? एकूण तासगाव तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद सदस्य आणि 12 पंचायत समिती सदस्य आणि कवटेमंका तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद सदस्य व 8 पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचे 4 आणि पंचायत समितीचे 8 अशा एकूण 10 झेडपी सदस्यांना आपण पक्षाचे एबी फॉर्म दिलेले आहेत. विकासाच्या मुद्द्यावर आपले उमेदवार निवडून येतील असं आपल्याला वाटतं का? मला निश्चितपणाने विश्वास आहे. मी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो की या मतदारसंघातली लोक अत्यंत चांगल्या विचाराचे आहेत. या मतदारसंघातील लोक, या मतदारसंघातील जनता ही विकासाला प्राधान्य देणारी मंडळी आहेत. त्यामुळे अगदी शेजारच्या किंवा महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये अगदी मताचे रेट निघत असलेल्या बातम्या आम्हाला येतात. अशा परिस्थितीमध्ये तासगाव कवटेमंकामधील जनता ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवेल असा मला विश्वास आहे. लोकांच्या आमच्याकडून कामाच्या संदर्भातच अपेक्षा असत्या. कदाचित जर पैशाच्या जीवावरती निवडणुका लढवल्या जात असत्या तर विधानसभेचे चित्र सुद्धा वेगळं असतं. त्यामुळं या मतदारसंघातील लोक आणि जनता ही कामाला प्राधान्य देणारी माणसं आहेत. तासगाव नगरपालिकेला सुद्धा अगदी समोरचे लोक त्यांनी ज्या प्रमाणात सगळ्या गोष्टी केल्या होत्या, आम्ही 2-3 हजारने निवडून येऊ असं सांगायचे आणि आमचे उमेदवार अगदी मी सांगितले त्या पद्धतीचे व्यवसाय करणारे सगळे आमचे उमेदवार होते. असं असताना सुद्धा लोकांनी आम्हाला 50% मतं दिली. याचा अर्थ या मतदारसंघातील लोक चांगल्या विचारांबरोबर काही जरी झालं तरी उभी राहतात असा अर्थ निघतो. जागा सोडायची चर्चा कशी करणार? नाही, जागा सोडायची चर्चा मित्रपक्ष म्हणून आम्ही करू शकतो. नाही, एबी फॉर्म आम्ही अशाच उमेदवाराला देतो ज्या उमेदवाराबरोबर आम्ही डायरेक्टली चर्चा करू शकतो, थोडंसं स्वतंत्र आम्ही ठेवू शकतो आणि त्या उमेदवाराला माघार घ्यायला लागली तर तो उमेदवार माघार घेऊ शकतो. अशाच उमेदवारांना विश्वासाचा आम्ही एबी फॉर्म देत असतो. त्यामुळं तशी काही चर्चा घडून आली तर आम्ही ते घडवून आणू. विचारांती आम्ही जागा सोडायचा निर्णय घेऊ, अन्यथा सर्व उमेदवार कामाला लागलेले आहेत. राज्यातील नेते आत्ता सध्या तरी तसं काही नियोजन नाहीये. प्रत्येक भागामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत. सर्व भागांमध्ये नेते जातील, प्रचार करतील अशी अपेक्षा. मुळातच 27 ते 3 तारीख म्हणजे 3 तारखेची संध्याकाळ असा फार अल्प काळ या प्रचाराला दिलेला आहे. या मतदारसंघातील साधारण खानापूर, आटपाडीतले 2 पंचायत समिती गट माझ्याकडे तासगाव तालुक्यामध्ये विसापूर आणि मांजर्डे येतात. 140 गावं एकूण या 6-7 दिवसात आम्हाला संपवायचे आहेत.
या 140 गावांमध्ये सभा घ्यायच्या आहेत, बैठका घ्यायच्या आहेत, अशा पद्धतीचं नियोजन आम्हाला आखायचं आहे. त्यामुळं आम्ही सर्वजणच लोकांपर्यंत कसं जाऊ याचं नियोजन आम्ही करतोय. अद्याप तरी कुठल्या मोठ्या किंवा बड्या नेत्याची सभा आम्ही घेतलेली नाही. माजी खासदारांकडून सातत्यानं तुम्हाला पोस्टर बॉईज असा उल्लेख केला जातो. नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतरही त्यांनी तशी प्रतिक्रिया दिली की पोस्टर बॉईजचा आम्ही पंचनामा करतोय. नेमकं पोस्टर बॉईज हा आरोप का होतोय आपल्याला? तुम्ही सध्या जरी सहज फेरफटका मारून आला तर पोस्टरवर कोण आहेत हे आपण बघू शकता. आणि मी कामाच्या माध्यमातूनच लोकांसमोर आहे म्हणून विविध पातळ्यांवरती लोकांनी मला स्वीकारलेलं आहे. त्यामुळं ते काय म्हणतायत म्हणजे मी तुम्हाला अगदी मगाशीच सांगितलं की या निवडणुकीला सामोरं जात असताना मला कुणाची रेष छोटी करून नाही, आमची रेष मोठी करून मला ही निवडणूक जिंकायची आहे. आता एक शेवटचा प्रश्न आहे. नगर परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका झाल्या. राज्यात कुठे सत्ताधारी पक्षाचे सत्ताधारी लोक सत्तेचा गैरवापर करतात का आणि निवडणूक आयोग त्यांना हा मिळवतात? कसं बघताय या 19 निवडणुकी? आता अगदी एक उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी असं दिसतंय की सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना थोडंसं अभय दिलं जाते अशी परिस्थिती निवडणुकीच्या काळामध्ये बघायला मिळते. आणि काही आमदारांचे कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल होत आहेत की पोलीस बंदोबस्तात. आता त्यात किती तथ्य आहे माहीत नाही, पण चांगल्या वृत्तवाहिन्यांवरती ते दाखवलं गेलेलं आहे की पोलीस बंदोबस्तात आपण पैसे वाटू वगैरे अशा पद्धतीचे ऑडिओ रेकॉर्डिंग्स आले. आणि त्याचबरोबर तासगाव नगरपालिकेला ज्यावेळेस आम्ही आक्षेप घेतला की बोगस मतदार येत आहेत, खोटे ID कार्ड दाखवत आहेत, त्याचे डबल मार्किंग असलेले पुरावे ज्यावेळेस आम्ही दिले त्यावेळेस सुद्धा निवडणूक आयोगाची प्रणाली होती की ज्या मतदारावरती किंबहुना दुबार मतदार जो आयडेंटिफाईड आहे त्याच्यावरती आक्षेप घेत असताना त्याचे एकापेक्षा अधिक ID कार्ड्स तपासले गेले पाहिजेत. तसं सांगितलेलं असताना सुद्धा 4:30 पर्यंत इथं अधिकारी एकच तपासलं पाहिजे असं आत पोलिंग बूथवरती सांगत होते. आणि 4:30 नंतर पुन्हा त्यांनी 2 तपासा असं सांगितलं. 4:30 पर्यंत साधारण आमच्या आकड्याप्रमाणे 850 बोगस मतदान झालं. 1 नंबर वॉर्डात 68 बोगस मतदान झालं. 2 असे वॉर्ड वाईज किती कुठं बोगस मतदान झालं याची आकडेवारी आम्ही काढली. काही मतदार आम्ही थांबवू शकलो, पण काही मतदार परत आम्हाला प्रशासनाला जुगारून थांबवता आले नाहीत. आणि अशामुळं या बोगस मतांचा फटका आम्हाला निवडणुकीमध्ये बसला. आज मुंबई असेल किंवा पुणे असेल, पुण्यात सोलापूर ग्रामीणमधून मोठ्या प्रमाणात मतदार आणले गेले असा आरोप तिथले उमेदवार करतात. त्यामुळे या सगळ्यावरती कुठेतरी काम केलं पाहिजे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं अभय देणं हे चुकीचं आहे. लोकशाहीचा गळा घोटला जातोय असंच या माध्यमातून आम्हाला सर्वांना सांगता येईल. बोगस मतदानामुळे त्यांची सत्ता आली असं तुम्हाला म्हणायचं आहे? मला नुसतं म्हणायचं नाही, मला ठाम विश्वास आहे की बोगस मतदान आणि अमाप पैसा याच जीवावरती आणि आमच्यातली एक किरकोळ बंडखोरी याच जीवावरती त्यांची ही सत्ता आली. सांगलीमध्ये तुमची क्रेज भरपूर आहे. महापालिका निवडणुकीला आपण न आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्या पक्षाला सुद्धा अपयश आलं, तर तुमची क्रेज भरपूर होती. नाही, यामध्ये असं आहे की महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर सगळीकडेच जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार असं साधारण गृहीत धरलं जात होतं. आमच्या पक्ष नेतृत्वाने आम्हाला असा आदेश दिला होता की पक्षातील 3 बडे नेते हे सध्या शहरामध्ये कार्यरत आहेत. काही लोकांनी ग्रामीण भागामध्ये जाऊन पुढची तयारी केली पाहिजे. आज ईश्वरपूर वाळवा असेल, त्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या अधिक सदस्य निवडून येतील. पलूस कडेगावमधून अधिक सदस्य निवडून येतील. मिरजमध्ये योग्य पद्धतीने नियोजन महाविकास आघाडीनं घातलेलं आहे, तिथं अधिक पद्धतीनं सदस्य येतील. तासगाव कवटेमंकाळमध्ये आम्ही जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याचं काम करू. आणि जत आणि खानापूर आटपाडी इथं सुद्धा महाविकास आघाडीनं चांगले नियोजन करण्याचा मानस आखलेला आहे. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये तयार राहून आपण तयारी केली पाहिजे असं आम्हाला वाटलं. आमची पहिलीच टर्म आहे आणि या पहिल्या टर्मला लोकांना सामोरं जात असताना आपण कुठेही बाहेर न जाता आपल्या निवडणुकीची तयारी केली पाहिजे असं आम्हाला वाटलं. त्यामुळे आम्ही इथे थांबून होतो. नाही, भाजपा नेत्यांकडून सातत्याने आरोप होतोय की घराणेशाहीचा, काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल, आज जर त्यांचे उमेदवार बघितले तर बऱ्यापैकी घराणेशाही फोफावली भाजपा. आज सत्ताधारी पक्षामध्ये घराणेशाहीचे
जी लोक 2014 आणि 14 नंतर आरोप करायचे, आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही जाऊन बघितलं तर आमदारांचा मुलगा, आमदारांचा भाऊ, आमदारांचे कोणतरी नातेवाईक असेच सगळे उमेदवार दिलेले आहेत. माझा काम करणाऱ्या घराणेशाहीला विरोध नाही किंवा कर्तृत्वान घराणेशाहीला विरोध नाही, पण आमचा सर्वांचा विरोध आणि लोकांचा विरोध हा कर्तृत्वहीन घराणेशाहीला असला पाहिजे. आता इथं ज्या उमेदवारी दिल्या जाणार आहेत त्यामध्ये सुद्धा कर्तृत्वहीन घराणेशाही कदाचित तासगाव तालुक्यामध्ये पुढे येते की काय असं वाटतंय. आणि कर्तृत्व असलेली घराणेशाही लोक, काम करणारा व्यक्ती असेल तर स्वीकारतात, पण कर्तृत्वहीन घराणेशाहीला लोक नाकारतात. हे लोक मतदानातून दाखवून देतील असा मला विश्वास आहे. एकच पर्सनल विषय, तालुक्याला एक पडलेला प्रश्न आहे की आपण लग्न कधी करणार आहोत? आधी लगीन कोंडाण्याचं. दादा चला थोडं घासून घासून एक मजबूत जाऊ नका. जरा स्माईल घ्या, दादा निवडू नका. ओके